बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई तालुक्यातील श्री क्षेत्र देवळा या ठिकाणी श्री संत तुकाराम महाराज बीज उत्सवानिमित्त युवा कीर्तन महोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला असून यात सांप्रदायिक कार्यक्रमासोबतच इतर सामाजिक उपक्रम देखील राबवण्यात येणार आहेत। सर्वसामान्य जनतेच्या मनात आलं तर कुठलेही उपक्रम यशस्वीरित्या साध्य करता येतात। हे श्रमदानातून अनेक गाव पाणीदार झालं यावरून लक्षात येतं। अशीच देवळा येथील काही तरुण धुरबडीचा अनिष्ट परंपरा मोडीत काढीत त्या दिवशी गाव स्वच्छता अभियान मोठ्या उत्साहात राबवतात। दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील श्री संत तुकाराम महाराज बीज उत्सवानिमित्त युवा कीर्तन महोत्सव सोहळा यात सांप्रदायिक कार्यक्रमासोबतच विविध सामाजिक उपक्रम तसेच स्वच्छता मोहीम, रक्तदान शिबिर, अवयव दान शिबिर, विविध शालेय स्पर्धा तसेच कार्यक्रम पत्रिकेतून अनेक समाजोपयोगी संदेश, तुकाराम पाटील लातूर यांचे युवकांना उद्योग मार्गदर्शन आणि अनाथांची माय मीराताई धनराज कदम यांचं व्याख्यान, याचबरोबर महाप्रसादाचा कार्यक्रम, देवळा श्रमकरी ग्रुप, कैलासवासी मदन बप्पा विचार मंच, संत तुकाराम बीज उत्सव समिती आणि गावकरी मंडळ देवळा यांच्या वतीनं करण्यात आलाय। याचा लाभ पंचक्रोशीतील भाविकांनी घ्यावा असं आवाहन समितीच्या वतीनं करण्यात आलंय। मी श्रीकृष्ण नारायण शितोळे, देवळा ग्रामस्थ तथा एक शेतकरी। या गावामध्ये आमच्या गेल्या 3 वर्षापासून संत तुकाराम महाराज बीज उत्सव हा सार्वजनिक कार्यक्रम अगदी चांगल्या प्रकारे या गावातील सर्व तरुण मंडळी, त्यामध्ये सर्व जाती धर्माचे असतील, सर्वजणांनी एकोप्याच्या माध्यमातून हे 3 वर्षापासून चांगला कार्यक्रम करतात। यामध्ये सामाजिक असेल तसेच आध्यात्मिक आणि बरेचसे कार्यक्रम यामध्ये होत असतात। तर 3 वर्षापासून हे होत असल्यामुळे यावर्षी पण त्याचं आयोजन अगदी चांगल्या प्रकारे करण्याचं मानस या गावातील सर्व तरुणांनी ठरवलेला आहे आणि त्याप्रमाणे कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। तरी यामध्ये पहिलं काय होतं की नुसतं अध्यात्म म्हणलं कीर्तन भजन एवढ्यापुरतंच अध्यात्म मर्यादित राहत होतं, पण आता या अध्यात्माच्या माध्यमातून तुकाराम महाराजांनी किंवा ज्ञानेश्वरांनी ती ओवी म्हणलेली, मला काय तेवढं सांगता येणार नाही, पण नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञानदीप लावू जगी, त्याप्रमाणेच कीर्तन आणि ज्ञान या दोघांचा अनोखा संगम किंवा विज्ञानाची कास धरून तुकाराम महाराजांनी जे काही खरं आध्यात्मिक सांगितलेलं आहे त्याप्रमाणे तरुणांनी जावं आणि निर्व्यसनी राहावं, त्याच्यासाठी हा एक छानसा असा उपक्रम गावकऱ्यांनी आयोजित केलेला आहे। नमस्कार, मी गणेश आगळे। संत तुकाराम महाराज बीजोत्सव निमित्त देवळा गावामध्ये युवा कीर्तन महोत्सवाचं आयोजन आमचे मित्र व गावकरी यांनी सर्वांनी मिळून आयोजित केलेलं आहे। विशेष म्हणजे की या कीर्तनोत्सवाचं सर्व नियोजन हे तरुण पिढीतील महाराजांनी मिळून केलं आणि गावकऱ्यांनी केलं। तसंच या कीर्तनाचं वैशिष्ट्य म्हणजे कीर्तनोत्सव समितीचं वैशिष्ट्य म्हणजे की आज वाढती व्यसनधीनता आणि एक तरुण भरकटलेला तरुण ज्या की पद्धतीनं आज तरुण फिरत आहेत, त्या तरुणांना आपल्या कर्तृत्वाची जाणीव आणि आपण कुठल्या पद्धतीनं जातोय हे जाणीव करून देण्यासाठी आज सर्व मंडळी एकत्र येऊन हा चांगला उपक्रम राबवत आहे। त्याबद्दल सांगावं तितकं कमीच आहे। तसंच गावातील एकोपा, सर्व जाती धर्म आणि आध्यात्मिक तसेच वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून या बीज उत्सव समितीनं एक छानसा उपक्रमाचं आयोजन केलं आहे। तर या सर्व उपक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा। रवींद्र बनदास देवरवाडे, देवळा येथे श्री संत तुकाराम बीज युवा कीर्तन महोत्सवाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। तसं पाहता आम्ही ही तुकाराम बीज केवळ आध्यात्मिक न ठेवता ही बीज आम्ही सांस्कृतिक, मनोरंजनात्मक, आरोग्यदायी आणि शैक्षणिक या ठिकाणी असं बीजेचं नियोजन करत असतो। या ठिकाणी रक्तदान शिबिर, अवयवदान शिबिर आणि तसेच या ठिकाणी आरोग्य तपासणी आणि मोफत औषधोपचार या ठिकाणी केले जातात। तसेच आम्ही यावर्षी हे आमचं 3रं पर्व आहे। तर आम्ही धुलीवंदनाच्या दिवशी धुळवड ही रंग टाकून किंवा पाण्याचा वेस्टेज न करता आम्ही या ठिकाणी गाव स्वच्छता मोहीम राबवून या ठिकाणी आम्ही धुळवड या 21 तारखेला आम्ही साजरी करत असतो। धुळवडच्या दिवशी या ठिकाणी हे बीज केवळ आध्यात्मिक न ठेवता आम्ही सर्व गोष्टीमध्ये सामाजिक बांधिलकी जपत आम्ही या ठिकाणी सामाजिक हिताचे आणि सामाजिक या ठिकाणी उपक्रम आम्ही राबवत आहोत। या ठिकाणी आता सध्या पाहिलं तर दुष्काळाच्या झाडा आम्ही हे सोसत आहोत, पण ही आध्यात्मिक करण्याचा बीज करण्याचा एक यामागलचा खूप उद्देश आहे की ग्रामीण भागातील जी जनता आहे
हे जरी ग्रामीण भागात राहत असली तरी आज बघितलं तर दरी खूप दूर झालेली आहे। आज ग्रामीण भागातला युवक हा दूर भरकटल्यासारखं जात आहे। गावामध्ये जे वट्टे असायचे, जे पुढे चावडी म्हणायचे, ह्या ठिकाणी लोक एकत्र यायचे, पण आता असे ग्रामीण भागात सुद्धा दृश्य दिसत नाही। तर ग्रामीण भागातले सर्व जाती धर्माचे या ठिकाणी एकत्रित येऊन आम्ही संत तुकाराम बीज युवा कीर्तन महोत्सव आयोजित करत आहोत। आणि या ठिकाणी नामांकित महाराष्ट्रातील नामांकित गायक, कीर्तनकार, भजनकार या ठिकाणी येत असतात। तसेच सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी येत असतात। या ठिकाणी नामांकित डॉक्टर या ठिकाणी येत असतात। आणि या सर्व पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी या तुकाराम बीज युवा कीर्तन महोत्सवाचा आयोजन केलेलं आहे, त्याचा लाभ घ्यावा आणि या आमच्या सामाजिक उपक्रमामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं अशी मी समस्त देवळा गावकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी मी विनंती करत आहे। रामकृष्ण हरी। माझं नाव भरत महाराज खामकर शास्त्री, देवळा तालुका अंबाजोगाई। देवळा येथे श्री संत तुकाराम महाराज बीज उत्सवानिमित्त युवा कीर्तन महोत्सव सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे। संत तुकाराम महाराजांनी सदेह वैकुंठ गमन बीजा दिवशी बीज ज्या वेळेस त्यांनी सदेह वैकुंठ गमन केलं त्या दिवसापासून हा संत तुकाराम महाराज बीज उत्सव सोहळा सुरू झालेला आहे। त्याच अनुषंगाने आम्ही देवळा या ठिकाणीही संत तुकाराम महाराज बीज उत्सव सोहळ्याला गेल्या 3 वर्षापासून सुरुवात केलेली आहे। जी युवा कीर्तन महोत्सव म्हणजे एक तरुण पिढीसाठी जसं तुकाराम महाराजांनी रोप लावून ठेवलेला आहे, युवलेश रोप लाविले दारी त्याचा वेणू गेला गगनावरी, जसं तुकाराम महाराजांनी या ठिकाणी रोपटं लावलेलं आहे। त्यांनी जी समाजासाठी जे महत्त्वपूर्ण कार्य केलेलं आहे त्याचाच आढावा म्हणून आम्ही या तुकाराम महाराज बीजनिमित्त युवा कीर्तन महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे। जसं संसारामध्ये अनेक व्यसनांनी ही तरुण पिढी गुरफटलेली आहे, तसेच सांसारिक लोक त्या संसारामध्ये वेगवेगळे अनेक व्यसनधीन झालेली आहे, परंतु तुकाराम महाराजांनी या ठिकाणी प्रमाण म्हटलेलं आहे की संसाराच्या अंगी अवघीच व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो। जसं तुकाराम महाराज म्हणतात की संसारामध्ये अनेक व्यसनं आहेत परंतु आम्ही त्या कीर्तनाने शुद्ध झालो आहे, तसेच तुम्ही या कीर्तनाचा आनंद घेऊन शुद्ध झालं पाहिजे। म्हणून तुकाराम महाराजांचं हे कार्य समाजाला खूप आध्यात्मिक कार्य संत तुकाराम महाराज यांनी देऊन गेलेले आहेत। म्हणून तुकाराम महाराजांचं जे ऋण आहे समाजावरती ते उतरवण्यासाठी आम्ही या कीर्तनाचं थोडंसं आयोजन केलेलं आहे। तर तरुण पिढीने तसेच गावातील समस्त गावकऱ्यांनी मंडळींनी याचं आयोजन केलेलं आहे। तर मी सर्वांना या ठिकाणी आवाहन करतो की पंचक्रोशीतील सर्व नागरिकांनी तसेच तरुण पिढींनी या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा ही विनंती। ब्युरो चीफ नंदकुमार पांचाळ, NTV न्यूज मराठी, अंबाजोगाई, बीड।